आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमानी यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। चौकशी समिती स्थापन करण्यात आली, मात्र यात 6 पैकी 5 सदस्य पुण्यातील आहेत। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का? त्यामुळे त्यांनी दोन्ही पदांचा राजीनामा द्यावा अशी मागणी दमानी यांनी केली। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली। सध्या रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। रुग्णांची वाढती संख्या पाहता 960 बेड्सचं हे रुग्णालय पाहणी दरम्यान आंबेडकरांनी अधिकारी उपलब्ध नसल्यानं संताप व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नाशिक दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते कोट्यवधींच्या विकास कामांचं भूमिपूजन होईल। सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित नाशिक शहरातील रस्ते, पूल यासह रिंग रोडच्या कामाचं उद्घाटन केलं जाईल। यानंतर फडणवीस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात काँग्रेसची गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे। जिल्हा निवड समितीच्या सदस्यांना न जुमानता घेतलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया रद्द करून ती पुन्हा घेण्याच्या सूचना प्रदेश काँग्रेसनं दिल्या आहेत। पुणे जिल्ह्यात दौंड, जेजुरी आणि फुरसुंगी नगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे। दोन्ही पवारांची युतीसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली। मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीकडे 10 दिवस राहिलेत। मुद्रांक शुल्क विभागानं 15 दिवसांची मुदत मागितली आहे, तर 5 दिवस उलटूनही कंपनीकडून व्यवहार रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार झाला नाहीये। जर कंपनीने मुदतीमध्ये विभागाकडे बाजू मांडली नाही तर मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी कंपनीविरोधात जप्तीची कारवाई होऊ शकते। भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ठरले। बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। मंगळवारी संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना झाले असून उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती 2 ते 3 दिवसात होणार आहे। आमदार रवी राणा यांची युवा स्वाभिमान पार्टी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढणार आहे। रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर व्हायरल करण्यात आले। भाजपचा रवी राणा यांच्यासोबत युतीसाठी विरोध असताना स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे। तानाजी सावंत यांच्याकडे मंत्रिपद नाही म्हणून ते बेचैन झाले, तशी टीका माजी आमदार राहुल मोटेंनी केली आहे। सरकार विरोधातील आव्हान उभं करण्याचं बालिश स्टेटमेंट सावंतांनी केल्याचंही मोटे म्हणाले। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या जवळचे सतीश शेळके यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश महत्त्वाचे आहेत। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश पार पडला। बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप पुरस्कृत विकास आघाडी विरुद्ध अजित पवारांमध्ये लढत होणार आहे। माळेगाव कारखाना निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध रणजनकुमार तावरे लढत पाहायला मिळेल। अजित पवारांनी पैशाचा वापर न करता निवडणूक जिंकून दाखवावी असं आव्हान रणजनकुमार तावरेंनी दिलंय। धुळे जिल्ह्यात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का बसलाय। शिरपूर नगर परिषदेचे भाजपचे माजी नगरसेवक हेमंत पाटील यांच्यासह 5 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला। राज ठाकरेंना दिलेल्या धमकी प्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। नाशिक पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। दुबेंच्या वक्तव्याविरोधात मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडेंनी कोर्टात धाव घेतली होती।